समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तसे टाळकरी माळकरी वारकरी, माझ्या समस्त भाविक बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक विनंती. माझं कीर्तन आपण मी सांगितलेल्या 5 टप्प्यामधून ऐकावं आणि ऐकलं तर आपल्या घरी धनद्रव्याच्या राशी लागतील, सुख समाधान वैभव प्राप्त होईल, लक्ष्मी आपल्या घरी पाणी वाहेल. संतांची वाणी आहे, अनुभवाचं बोल आहेत, कधीही खोट होणार नाहीत. ज्याप्रमाणे चुलीवर दूध उकळत ठेवलं असताना 100 डिग्री तापमान झाल्यानंतर जशी उकळी फुटतेच, त्याप्रमाणे मी सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही कीर्तन ऐकलाच तर आपल्याला धनसंपत्तीचा लाभ होणारच. तेव्हा आपण माझं हे कीर्तन सबस्क्राईब करावं, शेअर करावं, आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं. धन्यवाद. हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम पृथ्वीच्या पाठीवर वास्तव करणाऱ्या समस्त मात्र मित्रांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. संतांचं खरं ज्ञान,
संतांचं खरं विचार सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृतीने जे काय मला समजलं ते तुम्हाला सांगण्याचं काम मी करत आहे. तेव्हा समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि पुढील कीर्तनाच्या विषयाला सुरुवात करतो. संत काय म्हणतात, नामदेवाची भक्ती अपार होती. लोक म्हणतात नामदेवानं देवाला घाट घडवलं, देवानं नामदेवाला घडवलं. त्या नामदेवाला देव म्हणतात देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान Shiva Mane Namapaye
ज्ञानदेव हे माझंच रूप आहे. ज्ञानदेवाला शरण जा, तुझा उद्धार होईल. असं देव म्हणत असताना नामदेवाला ते बरं वाटत नव्हतं. एक वेळ देवाचं बोलणं ऐकून नामदेव ज्ञानदेवाकडे जाण्यासाठी निघाला. गोरोबाच्या घरी ही संत मंडळी होती. मुक्ताबाईनं नामदेवाला बाहेर पाहिलं आणि गोरोबाला खुणवलेला आहे. त्यावेळी गोरोबा काकाने नामदेवात यायच्या वेळी निवृत्तीच्या डोक्यात थापाटं मारलं. निरोधनात त्या थापटण्याचा काही परिणाम झाला नाही, कारण निरोधनात ते निवृत्ती होते. निवृत्त होते, त्यामुळे त्यांना त्या थापटण्याचा काही परिणाम झाला नाही. ते थापानं ज्ञानदेवाच्या डोक्यात मारलं. नामदेवाच्या डोक्यात ज्ञानाशिवाय काहीच नव्हतं, त्यामुळे त्या थापटण्याचा काही परिणाम झाला नाही. ते थापानं सोपानाच्या डोक्यावर मारलं. सोपानानं अगोदरच सोपं करून ठेवलं होतं सगळं, त्यामुळं त्याच्यावरही काही परिणाम झाला नाही. आणि ते थापानं शेवटी मुक्ताईच्या डोक्यात मारलं. मुक्ताई ती मुक्तच होती, त्यामुळं त्या थापटण्याचा काही परिणाम झाला नाही. आणि ते थापट घेऊन गोरोबा नामदेवाच्याकडे आलेले आहेत. नामदेवाच्या डोक्यात मारल्यानंतर नामदेव पळतच सुटला. तो पळत जे गेला, त्या सरळ पांडुरंगाला जाऊन मिठी मारली. पांडुरंगा, काय म्हणून त्या कैकाडी मंडळीच्या कडे मला पाठवलास? डोळे वटून बघतात काय? थापाटं मारतात काय? कैकाडी संत मंडळी आणि काय म्हणून मला पाठवलास? अरे नामा, ते तुला उद्धार करतील आणि त्यांचं काय करणं तुला गरजेचं आहे. तेव्हा तू गुरु, मी शिष्य, मी भक्त, तू देव असा असताना तू त्यांच्याकडे का पाठवतो? त्यावेळी विठ्ठलाने सांगितलं, मी सुद्धा गुरुना शरण गेलो, मग माझ्याकडून तू होऊ शकत नाहीस. त्यावेळी विठ्ठल म्हणते, नामा, मला तो अधिकार नाही. फक्त ज्ञानदेवाला, निवृत्तीला, सोपान आणि मुक्तीला तो अधिकार आहे. आणि त्यांचं पाय धरणं अतिशय गरजेचं आहे. आणि एके दिवशी औंढ्या नागनाथच्या मंदिराबाहेर नामदेव निघाले होते आणि त्या मूर्तीवर पाय ठेवून एक व्यक्ती झोपलेली होती. नामदेवाला राग आला, झटपट मंदिरामध्ये गेला आणि अरे बाबा, हे काय करतोस? काय वाटतंय की नाही तुला? चक्क मूर्तीवर पाय ठेवून झोपलाय. त्यावेळी ती व्यक्ती गेली, मी आता म्हातार झालोय, माझं शरीर मला उचलता येत नाही, माझा पाय मला उचलता येत नाही, आणि तूच ये आणि माझा पाय बाजूला करून ठेव. नामदेव महाराज गेलेला आहे आणि त्याचा पाय बाजूला उचलून ठेव. ज्या ठिकाणी पाय ठेवून त्या ठिकाणी पिंड निर्माण व्हायची
अशा रीतीने नामदेवानं बघितलं आणि हा काय चमत्कार म्हटला आणि त्यांचं काय घडलं. कोण सामान्य व्यक्तीला हे त्यानं ओळखलं. महाराज तुम्ही आहेत तर कोण. त्यावेळी त्या शेचर स्वामीने आपली ओळख दिली. नामदेवाच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि नामदेवाला त्या ज्ञानाची ओळख झाली आणि तो नामदेव प्रत्येकाला ते ज्ञान सांगू लागला. खरं काय ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुण म्हणो की निर्गुण रे तुझे, सगुण म्हणो की निर्गुण, सगुण म्हणो की निर्गुण रे
तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. तुला सगुण म्हणो की निर्गुण आणि सगुण आणि निर्गुण एक गोविंद आहे असं म्हणतात. आता ते कसं काय ज्ञानदेव बोलतात ते खरं काय खोटं ते बघणं गरजेचं आहे. तुझं स्थूळ म्हणो की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एक गोविंद रे. ते कसं काय स्थूळ सूक्ष्म या देहामध्ये पंचतत्वाचा हा देह, पृथ्वी तत्वाचे 5 गुण, जल तत्वाचे 5 गुण, अग्नी तत्वाचे 5 गुण, वायू तत्वाचे 5 गुण आणि आकाश तत्वाचे 5 गुण. हाडे, मांस, त्वचा, नाडी आणि रोम पृथ्वी तत्वाचे, वीर्य, रक्त, मज्जामूत्र, लाळ जल तत्वाचे, क्षुधा, तृषा, निद्रा, कांती, आळस अग्नि तत्वाचे, चलन, वलन, पुरण, आकुंचन, निरोधन वायू तत्वाचे, राग, प्रति, द्वेष, लज्जा, प्रेम, मोह आकाश तत्वाचे. 5 पासून 25 गुण झाले. मग तुला सगुण म्हणू की निर्गुण, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि सगुण आणि निर्गुण एकच आहे म्हणतात. एकच. गो म्हणजे इंद्रिय आणि बिंद म्हणजे शरीर. गोविंद एक गोविंद. आता ते कसं काय हे 5ची 25 झाली. हाडे, मऊ, त्वचा, नाडी, रोग, वीर्य, रक्त, मज्जामूत्र, लाळ, क्षुधा, तृषा, निद्रा, कांती, आळस हे सगळं आपल्याशिवाय चालत नाही. म्हणून करतात संत म्हणतात तुझं सगुण म्हणो की निर्गुण, सगुण निर्गुण एक गोविंद रे. सगुण निर्गुण एकच आहे. ज्यावेळी वैमरादा भरते त्यावेळी या कुणीतून देह प्राण निघून जातो आणि प्राण निघून झाल्यानंतर निघून गेल्यानंतर त्या जागेला देह राहतो. अग्नीला अग्नी मिळाली, वायूला वायू मिळाला, जलाला जल मिळालं आणि पृथ्वीला पृथ्वी मिळाली. मला सांगा कोण मेलं? कोणी मेलं नाही. जसा आला तसा तो बाहेर गेला. कोण मेलं? तुला सगुण म्हणू की निर्गुण,
सगुण आणि निर्गुण एक गोविंद रे, दोन्हीचा एकच आहे आणि त्याची ओळख करून शेवटी दिलेली आहे. दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात, तुला दृश्य म्हणू की अदृश्य. दृश्य म्हणजे दिसणार, अदृश्य मध्ये न दिसणार. आता दिसणार कोणता? हा देह दिसला जातोय. आता 5 गुण रागाचे दिसतात काय? राग, प्रीती, द्वेष, लज्जा, भय, मोह, आकाश तत्वात. क्षुधा, तृषा, निद्रा, कंटाळा दिसते का आपल्याला? आपल्याला त्याची जाणीव होते. म्हणजे दृश्य आणि अदृश्य एकच गोविंद आहे म्हणले जाते. सर्व वेद, शास्त्र, पुराण सांगून थकले, त्यांना त्याचा अंत लागला नाही. म्हणून म्हणतात, श्रुती नेती नेती म्हणजे निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले, बाप रखमा देवी बोलू विठ्ठल. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणामध्ये काय म्हणतात? निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. निवृत्तीचे 11 कमवतात. ज्ञानेश्वरांना हे समजलं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाप रखमा देवी बोलू विठ्ठल रे. रखमा देवीचा वर बाप आहे म्हणतात. आता बाप कोणाला म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज. रूप पाहता वचनी सुख झाले होता जरी. या पदामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तो हा विठ्ठल बरोबा, तो म्हणजे पंढरीचा, आणि हा म्हणजे या देहाला बोट केलेला आहे त्याने. आणि त्यामध्ये शेवटी म्हटलेलं आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. संत ज्ञानेश्वर महाराज या देहाला उपमा देतात, बाप रखमा देवीवर. बाप आहे म्हणतात. आणि रखमा देवी कोण? तर शांती ही रखमा देवी आहे. आणि याची ओळख करून घेण्यासाठी सद्गुरूंचा पाय धरावा लागतात. त्याशिवाय त्याला काही समजणार नाही. ते कसं काय? तुकाराम महाराज एका, ज्ञानेश्वर महाराज एका पदामध्ये म्हणतात, संताशिवाय काही समजणार नाही. आता संत कोणाला म्हणायचं मग? तर यावर तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्टपणे मत मांडलेलं आहे. संत कोणाला म्हणायचं? तुकाराम महाराज कळत झाले. संत म्हणावे कोणाशी? आज लोक म्हणतात, पंढरला गेला, माझ्या टेक झाला, कीर्तन सांगतोय, भजन सांगतोय, प्रवचन सांगतोय, झाला. याला संतांनी म्हटलेलं नाही. संतांची व्याख्या काय? संत म्हणावे कोणाशी? नित्य भोगे परनारीशी. थोडं वाईट दिसतंय, पण संतांचं खरं ज्ञान हेच होतं आणि हेच आहे. संत म्हणावे कोणाशी? नित्य भोगे परनारीशी. भोगीला चढणारी पाचवीची इच्छा घरी. चौघीलाही भोगल्या तरी त्याची इच्छा पुरी होत नाही. पाचवीकडे इच्छा जवळ. पाचवीला भोग गेला, तिच्या पोटी सामावला. तुका म्हणे साधू भोळा, जन्म मरण नाही त्याला. संत म्हणावे कोणाशी? नित्य भोगे परनारीशी. आता परनारी म्हणजे कोणत्या? परनारी जर आपल्याला नाही समजल्या तर काय भजन समजलं? काय संतांचं प्रवचन समजलं? काय संतांनी सांगितलेलं समजलं? आणि संतांनी कोणाला म्हणलोय? असं काय म्हटलं संतांनी? तर 4
नारी एक होत्या आणि या 18 संतांनी या 4 नारीला भोगल्या आणि 5वी नारीची इच्छा केली आणि 5वी जाऊन राहिले. सगळे संत इतर गेले. आता त्या नारी कोणत्या? तर 4 मुक्त्या आहेत, 5 मुक्त्या, सर्वपता, समीपता, स्वरूपता आणि साह्यदत्ता आणि शेवटी 5वी आहे कैवल्य. सर्वपता मुक्तीला भोगली पाहिजे, समीपता मुक्ती भोगली पाहिजे, स्वरूपता मुक्ती भोगली पाहिजे आणि मग साह्यता आणि साह्यता झाल्यानंतर मग कैवल्य मुक्ती आहे. आता ते कसं काय? सगळं लोचनाने आणि कानाने बघायचं आहे. हिचं नाव सर्वपता आणि समीपता. समीपता आहे, जवळ आहे ते बघ. हिचं नाव समीपता आहे. स्वरूपता स्वतःचा स्वरूप स्वतःच बघायचा आहे, स्वरूपता. आणि साह्यता 6 इंद्रियानं युक्तिवाद करून सगळा खेळ करायचा आहे, बघायचा आहे, त्याला साह्यता म्हटलं जातं. आणि कैवल्य, कै म्हणजे कैलास, कैलासाच्या वर आणि वर म्हणजे काय? वल्य. कैलास याचा अर्थ काय होतोय? कैलास. म्हणून जनार्दन महाराज म्हणतात, तुम्हा एके ठाई रुचवेना आणि मेल्या कुत्र्यासारखे का गवसवेना. संत म्हणून कायम संतच राहिले. कोण चांगलं बोलू दे, कोण वाईट बोलू दे, कधीही त्याने उद्धटपणे बोलले नाही. ज्याने संत व्हावे त्याने जग कोणी संतावे. अशा अवस्थेला ते संत गेलेले असतात. मग शेवटी इथं काय म्हटलंय? कैवल्य. कै म्हणजे कैलास, कैलास. ज्यावेळेला लाश असं म्हटलं जातंय, कोणत्या अवस्थेला लाश म्हटलं जातंय? शेवटी ज्यावेळी कुणी सोडून प्राण निघून जातो ती अवस्था कैलास, कैलास. समजलं का ज्ञान तुम्हाला? झाले संत, घाटली माळ, केली वारी. वारी करतोय, मी सुद्धा वारीला जातोय, मी सुद्धा माळ घातली आहे, मी सुद्धा चालकरी आहे, मी सुद्धा वारकरी आहे. पण संतांनी जी वारी सांगितली तीच वारी करतोय. हे नाश या अवस्थेला जो गेला त्याला 4 नारी भोगतोय आणि 5व्या नारीची इच्छा धरतोय आणि तिथंच मग्न होऊन राहतोय. 18 संत या वाटेने गेले. कानोपत्राला वेदरच्या 500 पाठ लागलेला होता. पांडुरंगाच्या पायावर जाऊन मिठी मारली आणि तिथंच त्यांना भेट झाला. एकनाथ महाराजांना ज्यावेळी एकनाथ महाराजांचा प्रयत्न येत होते त्यावेळी एक बाई बोलली, काय बाबा, अजून मी जेवण केले, जेवायच्या तोपर्यंत बाबा गेला. आता सगळं जेवण टाकून दिलं पाहिजे, परत आंघोळ केली पाहिजे, परत जेवण केलं पाहिजे. एकनाथ महाराज चढतीची तडकीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणतात, बाई तू जेवण सगळं कर, जीवन झाल्यानंतर मी तो. आणि बाबानो, जे कोणी इथं आलाय ते सगळे जीवन या. आणि एकनाथ महाराजांनी शेवटी जलसमाधी घेतली, कोणाला त्रास नको म्हणून. असे संत होते. आणि आज आम्ही या सगळ्या संतांच्या विचाराला पायधळी तुडवतोय आणि आम्हाला नको त्या मुक्ती. अरे बाबा, मुक्ती म्हणजे काय ते पहिला समजून घे, नाहीतर भक्तीच्या पायरीवर उभारणार तुझी योग्यता नसणार आहे. मुक्ती म्हणजे भक्ती आहे. ज्याला भक्ती समजली नाही त्याला मुक्ती कशी आहे? ज्याला मुक्ती समजली नाही त्याला ज्ञान कुठलं? भक्ती म्हणजे मुक्तीचा पहिला मार्ग आहे आणि 4 मुक्ती म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. आणि समजून घ्यावं अशी मी सर्व मानवतेला
प्रार्थना करतो आणि इथंच मी माझं संतांचं उपदेश पूर्ण विराम देतो. कुंडली वरदा हरी